Hello friends, my name is Dhanaj Khade and you are watching my YouTube channel English Developers. Now we are going to learn about one of the 8th standard topic 3.2 the Song of Songs, its workshop. The Song of Songs. The Song of Songs is English workshop. 1. Frame your own sentences by using words or phrases. Wonderful. Sentence: what a wonderful scene that was. Second, super. Sentence: his handwriting is really superb. Third, very well. Sentence is she does her job very well. 4 number, so beautiful and divine. Sentence is the music is so beautiful and divine. Second, from the story make a list of words related with music. Answer: words related with music. 1. Musician. 2nd, Tanpura. 3rd, Rag. 4th, voice. 5th, Tansen. 6th, Ustad. 7th, music teacher. And 8th, note. Now, third question. Who said to whom and when and why? Pehla who said to whom, who आणि whom आणि when and why. पहिला है तानसेन I must have him sing in my court. कोण बोलला बघा? अकबर. कोणाला बोलला? तानसेनला. when why कधी बोलला बघा? when तानसेन said someone sings better than him. सेकंड बघा I shall go as a humble lover of music. कोण बोलला? तर अकबर बोलला. कोणाला बोलला बघा? हुमला म्हणजे तानसेनला. कधी बघा? when तानसेन told Akbar that he would not come even if emperor summoned him. थर्ड आहे बघा what has happened to you. संत हरिदास बोलले. कोणाला बोलले बघा? तानसेनला. कधी? when he made a deliberate mistake. फोर्थ नंबर बघा how can I expect my music to be so beautiful and divine. तानसेन. कोणाला बोलला? अकबरला. कधी? तर when Akbar asked him why he couldn't sing like his guru. पुढे अजून बघा काय आहे? 4 नंबर मॅच द सेंटेन्सेस विथ देअर टाइप्स. आन्सर आर गिवन डायरेक्टली. आन्सर दिले बा. पहिलं वाक्य आहे व्हॉट हॅज हॅपन टू यू. बा क्वेश्चन मार्क आहे म्हणजे हे इंट्रोगेटिव्ह आहे. दुसरं बघा आय एम लॉंग पास्ट द एज फॉर सिंगिंग. हे आहे स्टेटमेंट किंवा असर्टिव्ह वाक्य. वंडरफुल हे बघायच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे म्हणजे हे वाक्य आहे एक्सक्लेमेटरीचं वाक्य आहे. त्याच्यानंतर बघा नो नॉट इवन देन हे आहे निगेटिव्हचं वाक्य. नो नॉट आहे बघा याच्यामध्ये त्यामुळे निगेटिव्ह वाक्य आहे. आणि शेवटचं आहे बघा टेक मी टू हिम म्हणजे हे आहे टेक म्हणजे वर्बने ज्याची सुरुवात झाली बघा टेकचं बघा ते इम्परेटिव्ह वाक्य असतं. देन बघा क्वेश्चन नंबर 5 मेक ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन फ्रॉम द वर्ड एक्झास्पिरेटेड. म्हणजे बघा मोठा शब्द एक्झास्पिरेटेड याच्यापासून छोटे छोटे शब्द तयार करायचे आहेत. आन्सर बघा पहिलं कोणतं आहे? स्प्रेड आहे. दुसरा आहे रीड. तिसरा ट्रेड. चौथा स्पीड. पाचवा ट्रॅप. नंतर 6वा सीट. 7वा सीड. 8वा डेट. 9वा डिअर. 10वा ट्री. नंतर 11वा बघा रॅट आहे. त्याच्यानंतर आहे 12वा इयर आहे. 13वा ईट आहे. 14वा टी आहे आणि 15वा सी आहे. अशा प्रकारे आपण छोटे छोटे शब्द या एक्झास्पिरेटेड या शब्दापासून तयार करू शकतो. नाउ क्वेश्चन नंबर 6 बघा राईट टी फॉर ट्रू अँड एन टी फॉर नॉट ट्रू अँड सी एन एस फॉर कॅनॉट से. पहिलं हे वाक्य एम्परर अकबर जंटली ॲडमायर तानसेन्स म्युझिक बट नाउ ही वॉज बोअर विथ इट. एन टी मीन्स एन टी कशासाठी बघा? नॉट ट्रू. हे नॉट ट्रू आहे. दुसरा आहे बघा अकबर वॉज ॲरोगंट अँड एक्सपेक्टेड ऑल हिज ऑब्जेक्ट्स टू ओबे हिज कमांड्स. हे सुद्धा बघा एन टी आहे मीन्स
नॉट ट्रू आहे. तिसरं वाक्य बघा, गुरुजी रेकग्नाइज द किंग. सी आणि एस म्हणजे बघा कॅन नॉट से, आपण बोलू शकत नाही किंवा सांगू शकत नाही. चौथं वाक्य बघा, इन स्पाइट ऑफ बिईंग अ ग्रेट सिंगर तानसेन कंटिन्यू टू मेक डेलिबरेट मिस्टेक. ट्रू. आणि शेवटचं वाक्य बघा, एनी एफोर्ट डेडिकेट टू गॉड टर्न टू बी द बेस्ट. हे सुद्धा ट्रू आहे. 7 नंबर क्वेश्चन बघा, डिस्कस अँड राईट ब्रीफली. बा पहिला आहे, व्हॉट वुड हॅपन इफ द एम्परर अकबर वुड समोन संत हरिदास. आन्सर आहे बघा, इफ द एम्परर अकबर वुड समोन संत हरिदास he wouldn't have come to his court, and if he wouldn't have come to his court, the emperor would have given him punishment by bringing him in front of him by sending his men. He would not be able to listen to the music of Sant Haridas. And second बघा, what if you find a blind person singing songs melodiously for begging. Answer है बघा, if I find a blind person singing songs melodiously for begging, I would suggest him to start music classes for students so that he would get the money and students would learn music from him. Now question number 8, study the underlined groups of word. पहिला आहे, he wrote a shirt made of cotton. made of cotton ला अंडरलाईन आहे, हे आहे फ्रेज आहे. त्याच्यानंतर बाबा पुन्हा आहे, he wrote a shirt. he wrote a shirt ला अंडरलाईन आहे, which was made of cotton. हे सुद्धा अंडरलाईन आहे, हे काय आहेत, क्लॉज, 2 क्लॉज आहेत. नंतर बघा सेकंड आहे, आर यू शुअर ऑफ युअर इनोसन्स. ऑफ युअर इनोसन्स ही आहे फ्रेज. त्याच्यानंतर बघा बी आहे, आर यू शुअर दॅट यू आर इनोसंट. दॅट यू आर इनोसन्सला अंडरलाईन आहे, हे आहे क्लॉज आहे. त्याच्यानंतर बघा थर्ड आहे, दिस इज द एक्झॅक्ट रिझन फॉर हिज फ्युचरला अंडरलाईन बघा, फॉर हिज फ्युचर इट इज फ्रेज आहे हे बघा. बी आहे, दिस इज एक्झॅक्टली आणि वाय ही हॅज फेल. दिस बोथ आर द क्लॉजेस. हे दोन्ही क्लॉजेस आहेत बघा. आणि 4 नंबर बघा ए आहे, आफ्टर फिनिशिंग हिज वर्क ही वेंट होम. याच्यामध्ये आफ्टर फिनिशिंग हिज वर्क याला हे आहे फ्रेज. आणि बी आहे बघा, ही फिनिश हिज वर्क अँड ही वेंट होम. हे दोन्ही काय आहेत, क्लॉज आहेत. तसेच एकाच वाक्यामध्ये बघा एक फ्रेज आहे आणि एक क्लॉज आहेत. बघा एक फ्रेज क्लॉज आणि फ्रेज क्लॉज अशा प्रकारे एक वाक्य फ्रेजेसचं आणि एक वाक्य क्लॉजेसचं दिलेलं आहे. Now बघा, you will notice that all underlined groups of word in sentence mark merely refer to the concept or expression that do not contain a subject or a main or principal verb, such as group of word or unit of the sentence is called phrase. Each of the underlined groups of words in sentence mark B convey a thought, concept and have a subject and a principal or main verb. This unit parts of sentence is called clause. Now say whether the underline are phrase or clause. आता पहिलं वाक्य आहे बघा, the musician laid his tanpura on the carpet. on the carpet हे काय आहे, फ्रेज आहे. त्याच्यानंतर सेकंड आहे बघा, there is someone who sings for better. there is someone हे आहे क्लॉज. तिसरा आहे बघा, he had been Tansen's music teacher and he lived the life of hermits. he lived the life of hermits हे पूर्ण वाक्य आहे म्हणजे क्लॉज आहे. नंतर आहे बघा चौथं, the music spread like the first glimmer of dawn. फर्स्ट बघा हे आहे फ्रेज. his music spring from the depth of his soul हे आहे फ्रेज. आणि as they walked back the emperor suddenly broke the silence हे आहे क्लॉज. 9 नंबर बघा, 9 नंबर, divide the class into 2 groups. Teacher divide the story into 2 parts. Each group should be allotted 1 part to be converted to play skit format. Combine the 2 parts such that the entire story is converted to play
ऑल्सो गिव्ह अ सुटेबल टायटल, प्रेझेंट द प्ले इन युअर क्लास. अशा प्रकारे शिक्षक तुम्हाला अशा प्रकारे प्ले सारखं किंवा नाटकासारखं किंवा एखाद्या स्किट सारखं तुमच्याकडून करून घेतील. आता 10वा बघा, लास्ट आहे बघा 10वा. सर्च ऑन इंटरनेट द इन्फॉर्मेशन अबाउट तानसेन अँड एनी टू ग्रेट आर्टिस्ट म्युझिशियन विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉइंट. नेम दिले बघा, प्लेस ऑफ बर्थ, म्युझिक किंवा आर्ट आणि अवॉर्डेड अँड ऑनर्स. आपण पहिला बघूया बघा. नेम आहे तानसेन, प्लेस ऑफ बर्थ आहे बघा ग्वालियर मध्य प्रदेश, म्युझिक आर्ट काय बघा नॉर्थ इंडिया, क्लासिकल म्युझिक किंवा हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिक. अवॉर्ड आणि ऑनर काय भेटले बघा, वन ऑफ द नवरत्न इन द कोर्ट ऑफ एम्परर अकबर. हे झालं पहिलं तानसेनचं. आता बघूया दुसरं बघा कोण आहे. नेम आहे बिस्मिल्ला खान, प्लेस ऑफ बर्थ दुमरान और बिहार बघा. म्युझिक किंवा आर्ट आहे इंडियन क्लासिकल म्युझिक, इन्स्ट्रुमेंट शेहनाई. अवॉर्ड अँड ऑनर्स काय बघा, भारतरत्न, संगीत नाटक अकादमी अवॉर्ड, देन तानसेन अवॉर्ड बाय गव्हर्नमेंट MP मीन्स मध्य प्रदेश. देन बघा नेम भीमसेन गुरुराज जोशी, प्लेस ऑफ बर्थ रॉन कर्नाटका, म्युझिक आर्ट हिंदुस्तानी क्लासिकल म्युझिक, डिवोशनल सॉन्ग्स. अवॉर्ड अँड ऑनर्स पद्मश्री 1972, पद्मभूषण 1999 अँड भारतरत्न 2009. 11 नंबर बघा. ॲक्टिव्हिटी दिले बघा, कलेक्ट एनी 5 स्टोरीज ऑफ अकबर अँड बिरबल, राईट प्रेझेंट एनी वन ऑफ देम इन द क्लास. बघा एन्सर आहे नेम्स ऑफ द स्टोरीज ऑफ अकबर अँड बिरबल. पहिला बघा फिअर इज द की, दुसरी स्टोरी आहे क्वेश्चन्स फॉर क्वेश्चन, तिसरी आहे बघा द नोबलेस्ट बेगर, चौथी आहे द ट्रू किंग आणि पाचवी आहे अनलकी फेस.